सर्वांना नमस्कार. मी श्री शिवाजी द्रौपदी तुकाराम पाटील. माझ्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, आदरणीय विस्तार अधिकारी, शिक्षक वृंद, ग्रामस्थ, पालक, माझे दैवत म्हणजेच माझ्या सेवेत मला लाभलेले सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि माझे कुटुंबीय, आज या सेवानिवृत्ती कार्यक्रमात आपल्यासमोर उभा आहे आणि मनात विचारांचे व भावनांचे अनेक प्रवाह एकाच वेळी वाहत आहेत. एकीकडे कृतज्ञतेची भावना तर दुसरीकडे थोडा विरह व हळहळ, कारण एक मोठा टप्पा आज संपतोय. आज मी बोलतो आहे ते केवळ माझ्या सेवानिवृत्तीबद्दल नाही, तर मी बोलतो आहे त्या 35 वर्ष, 1 महिना, 19 दिवसांच्या अविस्मरणीय प्रवासाबद्दल, माझ्या आयुष्याच्या त्या सुंदर अध्यायाबद्दल. माझ्या आयुष्याचा पाया म्हणजे आई-वडिलांचे संस्कार. 1967 साली शाहूवाडी तालुक्यातील पिशवी या छोट्याशा गावात मी जन्मलो. आई द्रौपदी आणि वडील तुकाराम हे माझ्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या संस्कारांनी मला माणूस बनवले. आईने प्रेम दिले, त्याग शिकवला. वडिलांनी प्रामाणिकपणा आणि कष्टाचा मंत्र दिला. याच संस्कारांची शिदोरी घेऊन मी जीवनाच्या वाटेवर निघालो. पवित्र अशा शिक्षण क्षेत्रातील माझ्या प्राथमिक शिक्षक जीवनाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील पहिला अध्याय. 12 जून 1990 विद्यामंदिर वासुली, तालुका खेड म्हणजेच राजगुरुनगर, पुणे येथे माझी शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्या काळात विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारा शिक्षक बनायचे स्वप्न मी उराशी बाळगले होते. शिक्षकी पेशा माझ्यासाठी केवळ नोकरी नव्हती, ती होती माझी जीवनधारा. विद्यार्थ्यांमध्ये रमणारे, त्यांच्या प्रश्नांचं उत्तर शोधणारे, खेळामध्ये सहभाग घेणारे आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे गुरुजी मी बनायचे ठरवले होते. गुरुजी या शब्दाला साजेशी व्यक्तिमत्व मला बनायचे होते. त्यासाठी मी स्वतःला नेहमीच तयार ठेवलं. खो खो खेळामध्ये यशाचा ठसा. पुण्यातील कार्यकाळात विद्यार्थ्यांना खेळात रस निर्माण व्हावा, त्यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या घडावे म्हणून खो खो या खेळात त्यांना प्रशिक्षण दिले. त्याच्या परिपाक स्वरूपात मोठ्या गटातील मुलांनी बरेच वेळा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मुलींच्या गटाने सुद्धा हम भी किसी से कम नहीं या उक्तीप्रमाणे अनेक वेळा प्रथम क्रमांक मिळवला. यामध्ये माझ्या सहकारी शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. हे केवळ खेळातले यश नव्हते, हे होते संस्कारांचे, मेहनतीची आणि संघभावनेचे. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेकडून कोल्हापूरकडे माझी वाटचाल. 1 डिसेंबर 2004 रोजी मी पुणे जिल्ह्यातील सेवेचा अध्याय संपवून कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यामंदिर पेडेवाडी या शाळेत हजर झालो. येथे केवळ जिल्हा बदलला नाही, तर माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. शाहूवाडी तालुक्यातील सेवेचा माझा सुवर्ण प्रवास. विद्यामंदिर पेडेवाडी 8 वर्ष 5 महिने, विद्यामंदिर नांदारी 5 वर्ष आणि अखेरची शाळा विद्यामंदिर सावर्डे बुद्रुक 7 वर्ष 1 महिना. या सर्व ठिकाणी मी विद्यार्थ्यांमध्ये रमलो, त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. शैक्षणिक यश, राज्य शिष्यवृत्तीचा क्षण. 2015-16 साली विद्यामंदिर नांदारी येथे कार्यरत असताना प्रथमेश विठ्ठल पाटील या विद्यार्थ्याने राज्य शिष्यवृत्ती मिळवली. त्या यशामागे केवळ अभ्यास नव्हता, त्यामागे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील विश्वास, मेहनत आणि स्वप्न होती. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे विशेष कौशल्य मला लाभले. याचा मला अभिमान आहे. लहानग्यांच्या निरागसतेत, त्यांच्या प्रश्नांमध्ये, त्यांच्या हसण्यात मी स्वतःला शोधले. त्यांच्या बाळबोध प्रश्नात मला शिक्षणाचे खरे रूप जाणवले. शाळेच्या भौतिक विकासासाठी योगदान. मी ज्या ज्या शाळांमध्ये सेवा केली तिथे फक्त शिक्षणच नव्हे तर शाळेच्या भौतिक विकासातही सक्रिय सहभाग घेतला. वर्गखोल्या, वाचनालय, सांस्कृतिक स्पर्धा, खेळाच्या सुविधा, परसबाग निर्मिती, स्वच्छता उपक्रम. शाळा म्हणजे केवळ भिंती नव्हेत, ती संस्कारांची आणि शिक्षणाची गाभा असते हे मी मनाशी पक्के ठरवले होते. इयत्ता 7वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून मी काम पाहिले. इतर शिक्षकांना मार्गदर्शन करताना स्वतःच्या ज्ञानातही भर पडली आणि माझ्या भूमिकेचा आवाका अधिक स्पष्ट झाला. सहकारी शिक्षक, एक परिवार. मी ज्या ज्या शाळांमध्ये काम केले तेथील सर्वच सहकारी शिक्षकांनी मला नेहमीच साथ दिली. कार्यक्रम असो, उपक्रम असो किंवा अडचणीचा मन, आम्ही नेहमी एकमेकांच्या पाठीशी होतो. त्यांचे प्रेम, आदर व सहकार्य यामुळेच माझ्या शिक्षकी जीवनात अजोड अनुभव मिळाले. केंद्रप्रमुखांची प्रेरणा व मार्गदर्शन. केंद्रप्रमुखांनी मला वेळोवेळी योग्य दिशा दाखवली, प्रोत्साहन दिले आणि माझ्या कामात पाठिंबा दिला. आदरणीय HK लगारे साहेब, आदरणीय ढोबळे साहेब
आदरणीय थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला जास्त सेवा करण्याचे भाग्य मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यात शिक्षक म्हणून अधिक आत्मविश्वास निर्माण झाला. विस्तार अधिकारी, शिक्षण व्यवस्थेचे बळ. आजपर्यंत मला लाभलेल्या सर्वच विस्तार अधिकाऱ्यांनी व शेवटच्या काळात लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मला माझ्या कामामध्ये सतत प्रेरणा देणारे आदरणीय श्री सदाशिव थोरात साहेब, त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन, सूचना आणि वेळोवेळी दिलेले सहकार्य हे माझ्या कामातील महत्त्वाचे अधिष्ठान ठरले. त्याचबरोबर आदरणीय श्री दिलीप पाटील साहेब, आदरणीय श्री आनंदा सुतार साहेब या सर्वांकडून त्यांनी दिलेल्या सूचनांचा स्वीकार करून मी शाळेचा व विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावण्याचा नेहमी प्रयत्न केला. शाहूवाडी तालुक्याच्या शिक्षण विभागाचे पालक म्हणजेच आदरणीय गटशिक्षण अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार साहेब हे एक उत्तुंग व वंदनीय व्यक्तिमत्व. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. शाहूवाडीसारख्या दुर्गम भागातील डोंगर दऱ्यातील शाळांना पायी चालत जाऊन भेटी देऊन तेथील शिक्षकांचे कौतुक व प्रेरणा देऊन सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे त्यांचे प्रयत्न आम्ही जवळून पाहत आहोत. माझे कुटुंबीय माझ्या सेवेचा आधार. आई द्रौपदी, वडील तुकाराम हे माझे जीवनदाते. पत्नी रंजना ही माझ्या सेवेची खरी साथीदारीण. मुलगा सूरज व मुलगी रुपाली हे माझ्या आनंदाचा उगम. तीर्थस्वरूप डॉक्टर एस.आर. पचकर मामा तसेच आनंदराव पचकर मामा, सूनबाई सानिका, भाऊ तानाजी, भाऊ धनाजी, माझ्या बहिणी सुनीता, मंगल, संगीता, कांचना वाहिनी, आशा वाहिनी, पुतण्या बालाजी व पुतणी स्नेहल हे सर्व माझ्या आयुष्याचा विश्वास. माझ्या सेवेच्या प्रवासात कधीकधी मी घरापासून दूर राहिलो. अशा वेळी माझ्या कुटुंबाने दिलेला धीर माझ्यासाठी संजीवनी ठरली. कठीण प्रसंगी साथ देणारे माझे मित्र श्री बाळासाहेब राऊत व श्री बबनराव पाचपुते तसेच माझ्या जीवनात वेळोवेळी मदत करणारे सर्व सहकारी यांचा मी कायम ऋणी आहे. मित्रांनी, सहकाऱ्यांनी, गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी दिलेला आधार मला संकटातून बाहेर काढणारा ठरला. ग्रामस्थ व पालक माझ्या शिक्षणाच्या वाटेवरील विश्वासू. मी जिथे सेवा केली तिथले ग्रामस्थ व पालकांनी मला भरभरून प्रेम दिलं, विश्वास दिला. त्यांच्या सहकार्यामुळेच शाळेचे उपक्रम यशस्वी झाले आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. विद्यार्थी माझ्या हृदयाचा कोपरा. विद्यार्थ्यांमध्येच मला माझे शिक्षकत्व सापडले. त्यांच्यातून मला नेहमीच नवा आत्मविश्वास, नवे ध्येय मिळाले. त्यांचे यश पाहून मिळणारा आनंद हा कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे. मित्रहो, निवृत्ती ही संपत्ती आहे, अनुभवाची, आठवणींची, नात्यांची. आज मी निवृत्त होत असलो तरी शिक्षक म्हणून माझे मन कधीच निवृत्त होणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रेमाचे व आदराचे स्थान मिळाले आहे तेच माझ्या आयुष्याची खरी शिदोरी आहे. माझे आईवडील, माझ्या पत्नी व कुटुंबीय, सहकारी शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख साहेब, विस्तार अधिकारी साहेब, गट शिक्षणाधिकारी साहेब, ग्रामस्थ व पालक आणि माझे विद्यार्थी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. सेवानिवृत्ती ही केवळ शासकीय कार्याची समाप्ती आहे, पण शिक्षकाचा समाजाशी असलेला नातेसंबंध कधीही संपत नाही. माझ्या मनात आपणा सर्वांविषयी कायमचा आदर आहे आणि इथून पुढेही असाच राहील ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपला ऋणी श्री शिवाजी द्रौपदी तुकाराम पाटील.